गुड मॉर्निंग फ्रेंड्स. व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये मी आपले स्वागत करतो. आता आपण पाहणार आहोत फिजिक्स मधला आपला नेक्स्ट पार्ट. तो आहे लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ वेक्टर्स. नाव काय आहे? लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ वेक्टर्स. टेक्स्टबुक मध्ये याचं एक्सप्रेशन तुम्हाला दिलेलं दिसतंय बघा. इथं हा बघा पेज नंबर 19 वरती आहे. लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ वेक्टर्स हा दिलेला आहे. ह्याचं एक्सप्रेशन आपल्याला एक्झामला येत नाही. आपल्याला एक्झामला ह्या लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ वेक्टर्सचे प्रॉब्लेम्स येतात. सो एक्सप्रेशन विद्यार्थ्यांनी पाठ करू नये, पण त्याचे जे रिझल्ट आहेत, रिझल्ट म्हणजे काय, शेवटचा टप्पा आहे जो, त्या एक्सप्रेशन मधून आपल्याला कळालंय काय हे विद्यार्थ्यांनी जरूर समजून घ्यावं आणि त्याचे फॉर्म्युलेज विद्यार्थ्याला माहीत असावे. त्याशिवाय विद्यार्थी पेपरमध्ये हे प्रॉब्लेम्स सोडू शकणार नाही. जरी तुम्ही टेक्स्टबुकचा एक्सरसाइजचा पार्ट चेक केला, पेज नंबर 29 वर आहे बघा, एक्सरसाइज पार्ट आहे. हा एक्सरसाइज पार्ट मध्ये तुम्हाला एक क्लिअर दिसेल सगळे प्रॉब्लेम्स आहेत स्केलर्स आणि वेक्टर्सला. ह्या टॉपिकला थिअरी अशी कधी विचारली जात नाही, कारण की मी प्रॉब्लेम्सवर पूर्णपणे फोकस हा ठेवलेला असतो. ठीक आहे, तर आता आपण लॉ बघू. पडलं तर एकच मार्गाला क्वेश्चन पडेल, व्हॉट इज द लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ वेक्टर्स, किंवा मग त्याचा प्रॉब्लेम. चलो मित्रांनो, आता आपण पाहूया लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ वेक्टर्स. पहिल्यांदा स्टेटमेंट वाचून घेऊया की स्टेटमेंट काय, त्यातून थोडीशी आपल्याला आयडिया क्लिअर होईल. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉइंट, बघा, टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉइंट. मी एवढं मार्क करतो इथपर्यंत, ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉइंट. हा पहिला पार्ट झाला बघा एक्सप्रेशनचा. चला आता आपण आपल्या डायग्राम कडे घेऊया. ही आहे बघा ही फिगर ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ वेक्टर्स. ठीक आहे, आपण डायग्राम कडे आलो बघा, आपल्याला एक गोष्ट क्लिअर दिसतीये. काय दिसतीये बघा, लेट इफ टू वेक्टर्स, किती वेक्टर्स आहेत? दोन. हा पहिला आणि हा दुसरा. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप, सेमच टाइपचे वेक्टर्स आहेत बघा. डायग्राम मध्ये पण तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये पण दिसेल. एक सेकंड. सेमच टाइपचे वेक्टर्स आहेत बघा. हा पहिला, हा दुसरा. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉइंट, हे बघा एकाच पॉइंट मधनं दोन्ही ओरिजिनेट झाले. मी लिहितो 1 पॉइंट. ठीक आहे, इथेपर्यंत एक्सप्रेशन समजलं, इथेपर्यंत स्टेटमेंट समजलं. काय सांगताय? इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉइंट, इथेपर्यंत आपल्याला पूर्ण कळालं. आर रिप्रेझेंटेड बाय टू साइड्स. किती साइड्स? टू साइड्स ऑफ पॅरालेलोग्राम. टू साइड्स ऑफ पॅरालेलोग्राम. बघा, ही पहिली साइड आणि ही दुसरी साइड, ही तिसरी साइड, ही चौथी साइड. पॅरालेलोग्रामला 4 साइड्स असतात. ही बघा, या पॅरालेलोग्रामला 4 साइड्स असतात. पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. ते काय म्हणतात? कुठल्याही दोन साइड एका पॉइंट मधनं निघणार आहे. म्हणजे ही आणि ही, किंवा हा पॉइंट धरा, ही आणि ही, कुठलेही धरा तुम्ही. ठीक आहे, हे रब करूया. बघा मी काय म्हणतोय. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉइंट आर रिप्रेझेंटेड बाय टू साइड्स ऑफ पॅरालेलोग्राम. बघा, दोन साइड्स ऑफ पॅरालेलोग्राम. इथेपर्यंत आपल्याला स्टेटमेंट क्लिअर झालं. मी म्हणतो स्टेटमेंटचा दुसरा पार्ट होता बघा. एकदा स्टेटमेंट वाचून घ्या. पहिल्या स्टेटमेंटचा पार्ट समजून घेतला, दुसऱ्या स्टेटमेंटचा पार्ट समजून घेतला. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. ते काय म्हणतायत ते रिझल्टंट वेक्टर. आता रिझल्टंट वेक्टर आला बघा, आला एक्सप्रेशनचा तिसरा पॉइंट. Resultant vector is given by magnitude and direction of
डायगोनल वेक्टर. ते काय म्हणतात, रिझल्टंट वेक्टर कसा आहे, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर आहे. डायगोनल ही आहे बघा, डायगोनल ही काय आहे, डायगोनल आहे बघा. बरोबर, म्हणजे समज हा पॅरलेलोग्राम असेल, हा पॅरलेलोग्राम असेल, ही पहिली साइड ही दुसरी साइड, हे समज दोन वेक्टर्स असतील, तर या दोन वेक्टर्सचा रिझल्टंट कोण असेल, ही मधली डायगोनल असेल, ही असेल त्याची रिझल्टंट. आणि त्यांनी काय सांगितले बघा, रिझल्टंट कशी आहे, r बार इज इक्वल टू p बार प्लस q बार, ही डायगोनल त्याची रिझल्टंट आहे. एकदम इझी भाषेमध्ये बघा आता परत, इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप, टू वेक्टर्स पहिला दुसरा, originating from same point are represented by two sides of parallelogram, 2 1 2 1 2 1 2 sides of parallelogram. The resultant vector is in magnitude and direction by diagonal of parallelogram. हे बघा, रिझल्टंट वेक्टर कोण असेल, डायगोनल असेल. म्हणजे आजपर्यंत आपण ट्रायंगल लॉ मध्ये काय बघितलं, या दोन बाजू असतील, या दोन बाजू असतील तर ट्रायंगल लॉ काय होता, तिसरी बाजू त्याची रिझल्टंट आहे. इथे तसं नाहीये, या दोन बाजू असतील पॅरलेलोग्रामच्या तर तिसरं जी मधून निघते ती त्याची रिझल्टंट आहे, असं तरी सांगितलं. आपण डायग्राम पण समजून घेतला. आणि आता फॉर्म्युलाच बघा काय काय सांगितले, रिझल्टंट r इज इक्वल टू, r कोण आहे, रिझल्टंट r इज इक्वल टू p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा, p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा. अल्फा, अल्फा अँगल कुठे आहे बघा, अरे अल्फा अँगल डायग्राम मध्ये दाखवायचं राहिलंय का, एक सेकंड. ठीक आहे, हे बघा इथे अल्फा अँगल आहे ना, जोरात चुकलेला आहे हा आहे अल्फा आणि हा आहे बीटा. अल्फा इज इक्वल टू काय सांगितले बघा त्यांनी, टॅन इनवर्स क्यू साइन थीटा, क्यू म्हणजे कोण, हा क्यू, साइन थीटा, हा बघा साइन थीटा इथं, क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. हे प्रॉब्लेम आले की तुम्हाला परफेक्ट समजेल. बीटा, बीटा म्हणजे कुठला अँगल आहे, क्यू बार, आणि रिझल्टंट मध्ये मी लिहितो इथं बघ, अल्फा कुठला अँगल आहे, अँगल बिटवीन, लिहितो बघा, अँगल बिटवीन पी बार अँड आर बार. बीटा कोण आहे, अँगल बिटवीन क्यू बार अँड आर बार. ठीक आहे, हे पण दोन गोष्टी बघितल्या. चल बघा इथं लक्ष द्या, अल्फा कोण आहे, अँगल बिटवीन पी बार आणि आर बार, आणि बीटा कोण आहे, अँगल बिटवीन क्यू बार आणि आर बार. ठीक आहे, बीटा इज इक्वल टू पण लिहिले आपण टॅन इनवर्स पी साइन थीटा अपॉन क्यू प्लस पी कॉस थीटा. आता हे जे प्रॉब्लेम्स आहेत की जे आपल्याला येतात, ठीक आहे, स्क्रीनशॉट घे, इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर फ्रेंड्स, आता आपण पाहणार आहे आपला नेक्स्ट पार्ट, तो म्हणजे आहे रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. कुठलीही गोष्ट रिझॉल्व करणे म्हणजे काय रे, तुकडे करणे. आता हा आहे, ह्याचा मधनं कटकन जर आपण मोडलं तर मी म्हणणार की मी रिझॉल्व करतोय, सॉल्व्ह करतोय. एखाद्या बघा दोऱ्याचा असा गुंत एकदम हे झाला, असा दोरा एकमेकात अडकला, गुंता पडला की आपण तो गुंता हळूहळू सोडवतो. तो गुंता सोडवणे म्हणजेच काय, रिझॉल्व करणे, सिम्प्लिफाय करणे, सोपं करणे, कट 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 छोटे छोटे तुकडे करणे. मग तेच बघणार आहे आता आपण रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. म्हणजे काय बघा, एखादा जर असा वेक्टर दिलेला असेल, ठीक आहे, हा वेक्टर आहे आर, तर ह्याचे दोन कॉम्पोनंट्स पडतात. किती कॉम्पोनंट्स पडतात, दोन. एक एक्स ऍक्सिसला, एक वाय ऍक्सिसला. ही कुठली ऍक्सिस आहे, ही आहे एक्स ऍक्सिस, बरोबर. ही कुठली ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला हा दिसतोय आणि वाय ऍक्सिसला हा डावा असेल, म्हणजे हाच इथं आला, इथेपर्यंत येईल ना. असं जर हा खाली झोपला तर इथेपर्यंत येईल.
हा जर खाली येऊन असा पडला तर इथेपर्यंत येईल, मग याला मी म्हणतो x आहे rx. हाच जर इथं गेला तर तो इथपर्यंत येईल, मग याला मी म्हणतो ry. तेच केलंय बघा आपण रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स मध्ये. तेच केलंय बघा आपण रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स मध्ये. मी काय म्हणलोय, द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग, द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग आहे तो वेक्टर स्प्लिट करणं, आहे तो वेक्टर स्प्लिट म्हणजे आता वेगळं करणं, त्याचा x आणि y कॉम्पोनंट वेगळं करणं. हा पण आहे बघा, इकडे x आहे इकडे y आहे असं. द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग अ गिवन वेक्टर इनटू इट्स कॉम्पोनंट्स इज कॉल्ड रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स. गिवन वेक्टर इनटू इट्स कॉम्पोनंट इज कॉल्ड रिझोल्यूशन ऑफ इट्स वेक्टर्स. त्याच्यामधूनच मी काय म्हटलं बघा, हा एक वेक्टर आहे r, त्याचे रिझॉल्व केल्यावर जसं मी तुम्हाला आता इथे दाखवलं, दोन कॉम्पोनंट्स पडले. एक होता हा आडवा झाल्यावर rx, हा उभा झाल्यावर rx आणि रिझल्टंट वेक्टरनी जो x एक्सिस बरोबर अँगल केलाय, हा बघा, हा रिझल्टंट वेक्टरनी या x एक्सिस बरोबर जो अँगल केलेला आहे तो अँगल आहे थीटा. तो अँगल कोण आहे? थीटा. मी लिहितो इथं फक्त, थीटा इज इक्वल टू अँगल मेड बाय आर म्हणजे कोण? रिझल्टंट विथ एक्स एक्सिस, विथ काय लिहिलं? एक्स एक्सिस. तर पुन्हा एकदा एक्सप्रेशन गरजेचं नाही, फॉर्म्युलेज महत्वाचे आहेत. rx इज इक्वल टू r cos थीटा, ry इज इक्वल टू r sin थीटा. कन्फ्युजन कुठे होणार आहे? cos वर होतं का cos खाली होतं, हे कन्फ्युजन शुअर होणार आहे. मग मी काय म्हटलं बघ, rx इज इक्वल टू r cos थीटा, ry इज इक्वल टू r sin थीटा. मी लिहून ठेवतो इथं, लक्ष दे. हे कशाला इम्पॉर्टंट आहे? जेईई आणि नीट या दोन्हीसाठी सुद्धा हे इम्पॉर्टंट आहे, दोन्ही एक्झाम साठी. rx इज इक्वल टू r cos थीटा, ry इज इक्वल टू r sin थीटा. त्याच्यावर मी रिझल्टंट फाइंड आउट केला. रिझल्टंट काय असेल? स्क्वेअर रूट ऑफ rx स्क्वेअर प्लस ry स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ rx स्क्वेअर प्लस ry स्क्वेअर. आणि हा थीटा, हा अँगल बघ, अँगल मेड बाय r विथ x एक्सिस, हा कसा काढणार आहे आपण? tan इनवर्स ry अपॉन rx, tan इनवर्स ry अपॉन rx. एकदम इझी आहे, काही काळजीची गोष्ट नाही, सोपं आहे. स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉइंट आपला बघणार आहे. तो पॉइंट आहे स्केलर प्रोडक्ट. आपण नेक्स्ट पॉइंट आपला कुठला बघणार आहे? स्केलर प्रोडक्ट्स. म्हणजे आता आपण स्केलर्स अँड वेक्टर्स मध्ये परत एकदा रिटर्न आलो. स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय? मग मी लिहिलंच आहे बघा, स्केलर प्रोडक्टची डेफिनेशन आपण बोर्ड वरती लिहिलेली आहे, नीट लक्ष द्या. द स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्टला अजून एक नाव दिलं गेलंय, ते नाव बघा, नीट लक्ष द्या. डॉट प्रोडक्ट. काय नाव आहे? डॉट प्रोडक्ट. काय नाव आहे? डॉट प्रोडक्ट. द स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, नॉन झिरो वेक्टर्स म्हणजे काय? p बार इज इक्वल टू 0 किंवा q बार इज इक्वल टू 0. p आणि q दोन्ही मधला कोणी 0 नसावा, असं त्यांनी सांगितलंय नॉन झिरो म्हणजे. द स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स टू नॉन झिरो वेक्टर्स, p बार and q बार इज डिफाइंड एज. इथपर्यंत तेच आहे बघा. द स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो p बार and q बार, टू नॉन झिरो वेक्टर्स p बार and q बार इज डिफाइंड एज, नीट लक्ष द्या, प्रोडक्ट ऑफ द टू वेक्टर्स. त्यांनी काय सांगितलंय? p बार डॉट q बार हे काय आहे? प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. हे बघ, प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स आहे p into q, प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स and cosine of the angle theta between the two vectors. बघ, प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स and cosine of the angle theta between p bar and q bar किंवा between two vectors. हे झालं
स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्टला अजून एक नाव काय? डॉट प्रोडक्ट. परत एकदा मी वाचतो, लक्ष द्या स्केल घेऊन. The scalar product or dot product of two non-zero vectors p bar and q bar is defined as product of the two vectors and the cosine of the angle theta between two vectors and the cosine of the angle theta between these two vectors. आणि theta काय आहे? अँगल बिटवीन p bar and q bar. एकदम इझी आहे, खूपच सोपं आहे. समजून घेतलेला असेल तुम्ही इथं स्क्रीनशॉट घ्या. मग पुढचा पार्ट बघायचा आहे आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. 7 ते 8 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण पाहणार. स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, राहिलेला पार्ट आपण टॉपिकचा नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत की जे तुम्हाला लेक्चर परवा येईल. तोपर्यंत धन्यवाद. होमवर्क सगळे विद्यार्थी करत आहेत, तरी देखील 1 ते 2 विद्यार्थी अजून देखील होमवर्क करत नाहीये. तर त्या विद्यार्थ्यांनीही लवकर आपलं होमवर्क करून पाठवावा. तर इथे सर्व विद्यार्थ्यांची नोंद केलेली आहे, त्यामुळे कोणाचा होमवर्क राहिलाय झालाय हे आपल्याला क्लिअरली कळत असतं. तर धन्यवाद. तुम्हाला जो दुसरा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरतीच होमवर्क सेंड करा. धन्यवाद.